हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. हॅलो, मी शिवानी आणि ही आहे माझी छोटी बहीण. आणि आज आम्ही दोघी जणी पण तुमच्यासोबत जे आपल्या 14 ऑगस्टच्या ज्या मेमरी असतात ना, जसं बघा उद्या 15 ऑगस्ट तर आहेच इंडिपेंडन्स डे, पण 15 ऑगस्टला लहानपणीच्या ज्या मेमरीज आहेत त्या शेअर करणार. 15 ऑगस्टला पण राहतात आहेच आपल्या मेमरी 15 ऑगस्टच्या पण त्या पण बघू पुढे. पण आता जे 14 ऑगस्ट जसं आज आहे 14 ऑगस्ट आणि आज मला आठवलं की आज 14 ऑगस्ट आहे आणि दरवर्षी पण ते असं मेमरीमध्ये आहे आपल्या ते. तर दरवर्षी आठवतात की आपण 14 ऑगस्टला आपली किती धावपळ राहत होती असं तसं खूप आठवते. आणि आज मला एकदम क्लिक झालं की चला आपण याच विषयावर व्हिडिओ बनवू. आणि खरंच माझ्यासोबत ज्या मला बघणाऱ्या ज्या माझ्या मैत्रिणी आहे जसं स्कूल मधल्या वगैरे कुठल्या पण आहे ज्या काही आहेत त्या मला खरंच रिलेट करतील ह्या गोष्टीला आणि व्हिडिओला लाईक पण करतील आणि त्यांच्या पण ज्या आठवणी आहेत त्या ताज्या होईल म्हणून हा व्हिडिओ आहे. आणि जसं की बघा जसं आजच्या दिवशी 14 ऑगस्टला हाफ डे स्कूल राहत होती. आनंदाची गोष्ट म्हणजे आजच्या दिवशी 15 ऑगस्टच्या आदल्या दिवशी नवीन कपडे घालून याची पण एक्साइटमेंट एक वेगळीच राहत होती की बाबा आपल्याला 14 ऑगस्ट म्हणजे नवीन ड्रेस घालून जायचा आहे. तर त्याच्यासाठी की आपला जो युनिफॉर्म आहे स्कूलचा तो धुवायला टाकायचा असतं. तेव्हा एकच युनिफॉर्म राहत होता म्हणून. आणि आमच्याकडे पण एकच राहत होता. आम्ही गव्हर्नमेंट स्कूलमध्ये शिकलेलो आहे. पण काही वर्षांनंतर मग ते 15 ऑगस्टच्या दिवशी किंवा 26 जानेवारीच्या दिवशी मिळायला लागले. मला स्कूल मधून एकही युनिफॉर्म नाही मिळाला मला तेव्हा. ते म्हणजे होतच नाही ते तेवढा तेव्हा गव्हर्नमेंट स्कूलमध्ये ते युनिफॉर्म वगैरे द्यायचं मला नाही मिळालं आहे. आईच्या वेळेस आला होता तो ट्रेंड तर ते त्याने फॉलो केला होता. तर नंतर जेव्हा 14 ऑगस्टला बघा आपल्याला नवीन ड्रेस घालून जात होते आणि घरी आल्यानंतर एक्साइटमेंट ही की आपल्या आईने स्कूलचा युनिफॉर्म धुतला का आणि नाही धुतला असेल किंवा तो वाळायचा असेल तर ते रडारड माझी तर खूप होत होती बाबा तो आई आधी का नाही धुतला. मग आई अरे पावसाचे दिवस आहे पाऊस आला होता वाळायचं राहिला पण नाही ते आपल्याला तेव्हा काहीच समजत नसते आणि खूप रड होत होती माझी. आणि ते एक झाल्यानंतर मग तो प्रेस करायला टाकायचा आणि प्रेस करायला टाकायचा. मग चल मैत्रीणला तू पण चल आपण दोघी जाऊ दुकानामध्ये प्रेस करायला टाकू. आमच्याकडे प्रेस वगैरे काहीच नव्हती तेव्हा. आणि मग दुकानामध्ये जाऊन प्रेस करायला लागत होतं आणि तिथे पण एवढी गर्दी राहत होती प्रेसच्या दुकानामध्ये. सर्वजण जसं की 15 ऑगस्ट आहेत त्याच्या निमित्ताने प्रेस करत होते कारण स्कूलचे जी मुलं आहेत सर्वजण बाकी दिवस कधीच प्रेस नव्हते करत ड्रेस पण 15 ऑगस्टला की आणि 26 जानेवारीला प्रेस करतच होते. त्यामुळे खूप गर्दी राहत होती त्या दुकानामध्ये. तो म्हणत होता आम्ही एकदम लास्ट मध्ये जात होतो बघा संपल्यानंतर हाफ डेच मिळत होता आणि घरी आणल्यानंतर तो कपडा वाढला गेला पाहिजे. त्याच्यानंतर मग आम्ही जात होतो आणि आम्ही जात होतो सायंकाळी तो ड्रेस घेऊन प्रेस करायला टाकायला. मग तो म्हणत होता ते काका जे राहत होते दुकानात की 1-1.5 तासाने या आता खूप गर्दी आता तर नाही मिळणार तुम्हाला. मग 1-1.5 तासाने गेल्यानंतर पण ते व्हायचंच राहत होता. नंतर मग आम्ही घरी येऊन म्हणजे आईला म्हणत होतो की ते देत नाहीये लवकर असं तसं. मग बाबाला सांगत होते तुम्ही रात्री येताना घेऊन यायचा परत आमच्या दुकानात टाकलेला आहे ड्रेस असं तसं. आणि माझ्या टाइमला मला जेव्हा समजत होतं तेव्हा माझे बाबाच न्यायचे. तेव्हा आपले तिघाचे राहत होते म्हणून बाबा नेत होते. पण आधी तर मी होती ना मोठी माझी तर मलाच न्यायला लागत होते. तेव्हा एवढं काही होतं नाही तर मीच करत होती. आणि नंतर मग मेहंदीचा कोण आणणे आणि मेहंदी काढणं आणि मग मेहंदीचा कोण त्यात दोघी जणी काढायच्या ऍडजस्टमेंट करायची. आणि नंतर मग कोणी आपली जी मोठी ताई वगैरे असते त्यांना मेहंदी काढून मागणं त्याच्यासाठी फिरफिर होत. मोठ्या काही ताई असतात त्यांना मेहंदी काढून मागणं याच्या घरी जाणं त्यांच्या घरी जाणं देणं काढून म्हणायचं. नंतर मग त्यांनी जर त्यांच्याजवळ एक्स्ट्रा 2 मुली असल्या म्हणजे ज्या आधीच आलेल्या तर मग ते नंतर आणखी म्हणजे कोणाकडे तरी नाव सांगायचं नीचे जवळ जाणीला काढून माग असं चालायचं. पण आमच्याकडे आमच्या आत्तू बहिणीच होत्या त्या मोठ्या होत्या आमच्याकडे राहत होत्या तर त्यांनाच मागत होता. आणि त्या जर एखाद्या वेळेस अवेलेबल नसल्या तर मग दुसऱ्याकडे जाणून त्यांनी जर दिले नाही तर खूप रडारड होती. बाबा कशी तरी आई तुला का नाही मेहंदी काढत आहे तसं मी माझ्या मम्मीला म्हणत होते तू का नाही काढत बा तू का नाही शिकली मेहंदी आम्हाला काढून द्यायला असं. मग माझे जे काही येत होते तिला ते काढून देत होते आम्हाला. त्याच्यामध्ये पण आम्ही समाधानी होतो तेव्हाच. आणि नंतर मग झोपून जात होतो रात्रीला की उद्या सकाळीच जायचं आहे. ते मेहंदी काढून आल्यानंतर पण जेवायचे म्हणजे चम्मचने चालून देत खायचं किंवा आई चालून देत होते असं काही. नंतर मग उद्या शाळेत लवकर जायचंय म्हणून लवकर झोपत होतं. नंतर मग सकाळी उठल्यानंतर एक्साइटमेंट हे राहत होते. फर्स्ट ऑफ ऑल तर
सकाळी उठून मेहंदी पाहायची, नंतर मग मेहंदी पाहिल्यानंतर जे रात्री आपण झोपल्यानंतर आमचे पप्पा घरी येत होते. नंतर मग घरी आल्यानंतर ते आपले जसं की नवीन ड्रेस आणलेला आहे असं सारखी एक्साइटमेंट, की तो प्रेस केलेला ड्रेसच बघत होता आधी आंघोळ करायच्या आधी. आणि त्याच दिवशी जेव्हा हाफ डे मिळत होते त्याच्यानंतर मग आम्ही म्हणजे स्वतःसाठी काहीतरी नवीन हेअर पिन हे वगैरे इयरिंग, बेल्ट वगैरे केसांचे तेव्हा शॉर्ट केस होते तर, आणि मोस्टली तर सॉक्स आणि शूज ते घ्यायचो, ते घेत होतं. ते पण मिळाले तर म्हणा, असं काही एवढं नव्हतं त्याचं. ते सकाळी उठल्यानंतर मग स्कूलमध्ये जायचं आणि एक तर ठरलेलंच होतं की गुलाबाचं फुल लावायचं म्हणून केसाला बेल्ट मध्ये खोसून किंवा हेअर पिन ते लावत होतं. आणि नंतर मग स्कूलला गेल्यानंतर स्कूलमध्ये एवढे भाषण वगैरे याच्यासाठीच ऐकत होतं की आपल्याला ते प्रसाद, खोबरं खिस आणि साखर मिक्स करून प्रसाद मिळेल किंवा चॉकलेट मिळेल, काहीतरी मिळेल याच्यासाठी ते एवढं मोठे भाषण वगैरे ऐकत होतं. आणि त्याच्यामध्ये मग रॅली वगैरे रॅली राहत होती गावामधून पूर्ण. आणि मग तिथे पण साईडला असे जे काका वगैरे ते चॉकलेट देत होते, ते पण म्हणजे खूप छान वाटत होतं. लाईन मध्ये जाता लक्षच ठेवत राहायचो की बा इकडनं आहे उभे की इकडनं आहे उभे चॉकलेट वाले, तर मग त्याच्याकडे एक्साइटमेंट होती, वाटलं खायचं की नाही खायचं ते नाही, फक्त घ्यायची एक्साइटमेंट होती. आणि नंतर गावामधलं झेंडावंदन होतं तर नंतर, आणि ते झाल्यानंतर मग डान्स वगैरे होत होते वाटते ना, नाही ते 26 जानेवारीला 26 जानेवारीला होत होते. 15 ऑगस्टला काय होतं, भाषण वगैरेच होत होते आणि बक्षीस वगैरे वितरण नाही, ते पण 26 जानेवारीलाच होत होतं. आणि खूप असं म्हणजे आठवणी आहेत 14 ऑगस्टच्या, तुम्ही पण रिलेट करायला असाल या गोष्टीसोबत. आणि तुम्ही जर अशाच तुम्ही जर या गोष्टी रिलेट करत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि माझ्या मैत्रिणी जर मला बघत असेल की ज्या माझ्या तेव्हा स्कूलमध्ये होत्या, त्यांनी पण खरंच लाईक करा. आणि खरंच त्यांना पण ही दिवस म्हणजे पुन्हा आठवेल नव्याने की माझा व्हिडिओ बघून की खरंच बा आपण असं असं करत होतं म्हणून, असं होत होतं म्हणून. आणि जेवढे एफर्ट्स आम्ही घेत होतो म्हणजे तेवढेच आमचे आई बाबा पण घेत होते की यांना असं पाहिजे, त्यांना तसं पाहिजे. म्हणजे 15 ऑगस्ट नाही का बाबा, असं एक सण वाटत होता. सण किंवा जसं कोणाचं लग्न असलं तर आपण कसं खरेदी वगैरे करतो तसं वाटत होतं, एकदम मेहंदी वगैरे काढून एकदम माहोल वाटत होता की 15 ऑगस्ट. आणि काय नाही तेव्हा असं वाईट पण येत होत्या, असं वाटत होतं की 15 ऑगस्ट आहे, पण आताचे जे आहे जनरेशन आय थिंक ते तेवढे नाही करत. आणि 15 ऑगस्ट म्हणजे तर असं सण काही असं 15 ऑगस्ट म्हणजे 15 आणि ऑगस्ट असं काहीतरी आहे तारीख, असं काहीच वाटतच नव्हतं तेव्हा की 15 ऑगस्ट म्हणजे एक सण आहे, काहीतरी आहे, असंच सारखं ठरवलं होतं आम्ही. असंच वाटत होतं मनामध्ये. नाही तेव्हा माहित होतं तेवढं की स्वातंत्र्य झालंय, ते तेवढं माहित होतं, पण असं तारीख असं काही एवढं असं हेच असं ऑगस्ट एवढंच होतं दिमागात की उद्या. अरे फक्त असं नव्हतं की 15 तारीख आणि ऑगस्ट महिना मिळून जायचं आहे आपल्याला. आणि नंतर आमचे आई बाबा पण तेवढेच एक्साइटमेंट राहत होते की 15 ऑगस्ट आहे 15 ऑगस्ट आहे. आणि त्या दिवशी घरी आल्यानंतर ते म्हणजे झेंडावंदन करून घरी आल्यानंतर खूप म्हणजे पूर्ण दिवस सुट्टी राहत होती. आणि ट्युशनला पण सुट्टी, स्कूलला पण सुट्टी राहत होती छान, आणि मस्त एन्जॉय करत होतो तो दिवस. आणि खरंच खूप छान आठवणी होते आधीच्या. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब, कमेंट करा आणि शेअर पण करा तुमच्या अशाच मैत्रिणीला ज्या आठवणीत आहेत तुमच्या त्या. आणि चला तर मग हॅपी इंडिपेंडन्स डे सर्वांना. जय हिंद, जय भारत. आज एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवले. हे शब्द ऐकायसाठी तेव्हा 15 ऑगस्टच्या त्या भाषणामध्ये खूप वाट पाहत होतो की मी माझे 2 शब्द संपवते, जय हिंद जय भारत, म्हणून मला पण आज आठवण आली. खरंच हॅपी इंडिपेंडन्स डे ऑल ऑफ यू. थँक्यू. बाय. बाय.